आता एक मोठी बातमी समोर येते। परभणीसह तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गोदावरी नदी कोरडी ठाक पडली आहे, तर पाण्याचे सर्वच प्रकल्प तिन्ही बंधारे पाण्याविना असल्याचं पाहायला मिळतंय। ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल बंधाऱ्यात 0% पाणीसाठा शिल्लक आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी खालेद नाज यांनी। परभणी शहरासह जिल्ह्यातील एकूण 8 तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। मी सध्या आहे परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचं उच्च पातळीचा बंधारा म्हणजे ढालेगाव बंधाऱ्यावर। हा बंधारा एकूण पाथरी आणि इतर परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा पाणी स्रोत देणारा बंधारा आहे। परंतु हा बंधारा आणि या ठिकाणची जी नदी गोदावरी नदी आहे ती पूर्णपणे कोरडी टाक पडलेली आहे। एकंदरीत अनेक वर्षानंतर परभणी जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी ही कोरडी ठाक पडल्याने आता सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। एकंदरीत परभणी जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांबरोबर परभणी जिल्ह्यातील 3 महत्त्वाचे जे बंधारे आहे ढालेगाव, तारुगव्हाण आणि मुदगल हेही बंधारे पूर्णपणे कोरडे ठाक पडलेले आहे। भीषण पाणी टंचाई पाहता जिल्हा प्रशासनाने एकंदरीत परभणी जिल्ह्यातील 200 पेक्षा जवळपास विहिरी आणि बोरवेल अधिग्रहण केलेले आहे। परंतु जे बोरवेल आणि विहिरी अधिग्रहण केलेले आहे त्यामध्ये सुद्धा उपलब्ध पाणी साठा नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। एकंदरीत आता जून महिना सुरू झालेला आहे आणि जून महिन्यात देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। एकंदरीत पुढील काही दिवस अशीच भीषण पाण्याची परिस्थिती राहणार असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। एकंदरीत अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिली तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याची सुद्धा भटकंती करावी लागणार आहे। लोकशाही मराठीसाठी मी खालेद नाज, ढालेगाव, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।